प्रत्येक लग्नामध्ये ज्याप्रमाणे रुखवताचं सामान हे महत्त्वाचं असतं, त्याप्रमाणे प्रसिद्ध कीर्तनकार जे आहेत इंदोरीकर महाराज त्यांच्या कन्येचा विवाह होतोय आणि त्या त्या लग्न समारंभामध्ये सुद्धा हे रुखवताचं सामान आपण पाहू शकतो. या ठिकाणी विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. एकदम सोजवळ अशी. आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर पारंपरिक काही मूर्त्या आहेत. वधूवर काही सुवासिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत. काही पाठवणीसाठी किंवा नव्या घरी स्वागत कसं केलं जाईल, जागरण गोंधळी कसे असतात, या ठिकाणी असं पारंपरिक पद्धतीने जे आहे ते या ठिकाणी देखाव्याचं जे आहे ते प्रयत्न केला आहे. आणि या या सगळं जे बनवलं आहे ते या ठिकाणी पाहायला गेलं तर फेरे जे आहेत, नवरदेव नवरी फेरे घेतात किंवा पूजा विधी कसा चालतो लग्न समारंभामध्ये. आणि या ठिकाणी जर पुढे पाहिलं तर लग्न समारंभामध्ये पूर्वीच्या ठिकाणी पाटावरती केळीचं पान वाढून त्या ठिकाणी पंगत धरली जायचं आणि त्या ठिकाणी जेवण कसं दिलं जात होतं याची संकल्पना जी मांडण्यात आलेली आहे ते दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे. ही जी संकल्पना पूर्ण बनवली आहे ते संगमनेरचे कलाकार आहेत प्रकाश पारखी, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर, हे जे आज रुखवताचं सामान या ठिकाणी मांडलंय, ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? नेमकं काय काय मांडण्यात आलं? खरं तर महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती संस्कृती खरं तर अशा कार्यक्रमांमधून पुढच्या पिढीपर्यंत जायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटलं की आपण आधुनिक करण्यापेक्षा थोडंसं पारंपरिक करूया, की ज्याच्यामध्ये नऊवार पातळ नेसलेल्या, नऊवार साडी नेसलेल्या स्त्रिया असतील आणि धोतर शर्ट घातलेली, टोप्या घातलेली किंवा फेटे बांधलेले पुरुष असतील, की ज्याच्यामुळे माझ्या पुढच्या पिढीला कळावं की माझी मागचा इतिहास काय होता. आणि यामध्ये अगदी त्या काळामध्ये होणारी छोटी छोटी कामं असतील, मग त्याच्यामध्ये दळणं असेल, मसाला वाटणं असेल किंवा घरगुती मसाले बनवणं, कुरड्या पापड बनवणं, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या या अगोदर ऍक्च्युअल ज्याला म्हणूया की मॅन्युअल होत होत्या, आता मात्र ते यंत्राने होत आहेत. पण मग हा जो इतिहास आहे हा इतिहास पुढच्या पिढीला कळायला हवा की त्या काळामध्ये लग्न कशी व्हायची, त्यानंतर त्या प्रत्येक कार्यक्रमाचं वैशिष्ट्य काय असायचं आणि ते निसर्गाशी कसं जोडलेलं असायचं, माणसांची कसं जोडलेलं असायचं, माती आणि नाती ज्याला आपण म्हणू एकरूप कशी झालेली असायची. मग ते दाखवण्याचा एक छानसा पर्याय होता की असा एक रुखवत. या रुखवतामध्ये अगदी मुलगी पाहणं, ज्याला वधू परीक्षण म्हणतो आपण, ते वधू परीक्षण असेल, त्यामध्ये मग हळद लागणं, मेहंदी लागणं, मेकअप करणं, वाजंत्र्यांनी वाजवणं, मिरवणूक निघणं, लग्न लागणं, त्यानंतर कन्यादान होणं, या सगळ्या ज्या गोष्टी अगदी डोहाळ्या जेवणापर्यंत, या सगळ्या गोष्टी मी या छोट्या छोट्या प्रसंगातून मांडलेल्या आहेत की ज्याच्यामुळे माझ्या पुढच्या पिढीला, बच्चे कंपनीला कळावं, पुढच्या पिढीतल्या सगळ्या मान्यवरांना कळावं की आपला महाराष्ट्र कसा होता आणि माझी लग्नाची पद्धत, म्हणजे महाराष्ट्रातील लग्नाची पद्धत कशी होती हे लोकांना कळावं, असा माझा तो प्रयत्न आहे. सर, आता जर पाहिलं तर आपण प्रत्येक लग्नात रुखवताला एक वेगळं महत्त्व दिलेलं आहे, वेगळं महत्त्व असतं. प्रत्येक लग्नात मात्र आपण भांडे पाहतो किंवा इतर वस्तू पाहतो ज्या लहायांपासून लाडू बनवले असतील किंवा असं वेगवेगळ्या पदार्थ. तुम्ही हे जे बनवलं तुम्हाला कसं सुचलं हे? खरं तर सॉफ्ट टॉईज बनवणं हा माझा खरा एक हॉबी होती माझी. माझा छंद होता की सॉफ्ट टॉईज बनवणं. पण मी अशा काही टॉईज बनवल्या आणि मी अशा एका प्रदर्शनामध्ये ठेवल्या. एक एक्झिबिशन होतं नॅशनल लेवलचं, त्यामध्ये ते ठेवलं. मला एकाने सुचवलं की तुम्ही जर असं हे लग्न म्हणून किंवा ज्याला म्हणतो इव्हेंट म्हणून जर करू शकाल तर पैसे हा गोष्ट खरं तर नगण्य आहे, पण त्यातनं पुढच्या पिढीला काहीतरी संदेश जाईल, त्यांना छानपैकी पाहायला मिळेल. आणि म्हणून मला ते खूप आवडलं आणि मी त्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली. एका बाहुलीला मला 6 दिवस लागतात आणि अशा पद्धतीने मी असंख्य बाहुल्या बनवत गेलो. आता माझ्याकडे 300 बाहुल्या आहेत. अजूनही मला कोणी सुचवलं की असा पण प्रसंग लग्नामध्ये असायचा, तर मी तो पण तयार करतो आणि तो मांडतो. मला गोष्टीचा आनंद यासाठी आहे की तो असा कौटुंबिक व्यवसाय म्हणून ती गोष्ट वेगळी आहे, पण यातून पुढच्या पिढीला एक नवी गोष्ट, खरं तर एक पारंपरिक गोष्ट त्यांना कळते की जी आता आजी आजोबा सांगायला तयार नाहीत किंवा मोबाईलच्या मुळे ती त्यांच्यापर्यंत पोहोचते की नाही मला माहित नाही, पण मी माझा खारीचा वाटा म्हणून तो प्रयत्न करतोय. एका बाहुलीला तुम्ही सांगितलं 6 दिवस टाइम लागतोय. साधारणतः एवढं एवढं मोठं तुम्ही रुखवताचं सामान बनवलेलं आहे. किती खर्च आला असेल सर? याला साधारणपणे माझ्या अंदाजे एक 1.25 लाख रुपये खर्च आला असेल, कारण खर्च एकदम जुजबी आहे. त्याला आत कापूस आहे, वरून कापड लावलेलं आणि आत तार घातलेली आहे, बस एवढंच काम आहे त्याच्यात. त्याला असं वेगळं महागडं वगैरे असं काही नाहीये. टेलर लोकांकडे ज्या चिंध्या जमतात त्या चिंध्यांपासून मी ते सगळं तयार केलेलं आहे. एकदम लो कॉस्ट अशी ती गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं खरं तर या क्षेत्रामध्ये नवीन मुलांनी यावं, यामध्ये खूप छान संधी आहे.
युवतींनी यावं, युवकांनी यावं आणि एक छान व्यवसाय म्हणून त्याच्याकडे पाहावं अशी माझी इच्छा आहे. नक्कीच या व्यवसायाकडे नवीन पिढीने यावं अशी जे उद्देश आहे तो पारखे सरांनी दिलाय. नक्कीच हे रुखवताचं सामान जे पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असं बनवण्यात आलेलं आहे. इंदोरीकर महाराजांनी या ज्या त्या लग्नामध्ये जे सामान आहे याला जवळपास 1.25 लाखापर्यंत खर्च आल्याचंही पारखे सरांनी सांगितलंय. LS मराठीसाठी सचिन अमोल मतकर, संगमनेर, अहिल्यानगर.